एकदा तुकोबा आपल्या आश्रमात बसले होते. एक अतिशय रागीट स्वभावाचा शिष्य तुकोबांपाशी आला आणि त्यांना म्हणाला की, गुरुजी, आपल्या स्वभावात एवढे माधुर्य कसे? आपण कधीही कोणावर रागवत नाही आणि ना कोणाबद्दल उलटसुलट बोलत. आपल्या या स्वभावाचे नेमके रहस्य कोणते? असे काही प्रश्न शिष्याने तुकोबांना विचारले. तुकोबांनी त्या शिष्याला शांतपणे सांगितले की, हे पहा, मला माझ्या रहस्याविषयी काही माहिती नाही, पण मला तुझ्याबद्दल एका रहस्याबाबत माहिती आहे. तुकोबांच्या या उत्तराने आश्चर्यचकित झालेला शिष्य म्हणाला की, माझे रहस्य? ते कोणते? असा प्रश्न शिष्याने तुकोबांना विचारला. तुकोबांनी एकदम शांतपणे त्याला सांगितले की, पुढील आठवड्यात तुझा मृत्यू होणार आहे. तुकोबांचे ऐकून शिष्याला धक्का बसला. त्याचा स्वभाव अचानक बदलला. सर्वांसोबत एकदम चांगले वागू लागला. त्याची वर्तणूक सुधारली. काही झाले तरी कोणावरही तो रागावला नाही. यानंतर त्याने आपला जास्तीत जास्त वेळ ध्यानधारणा, पूजापाठ यामध्ये व्यतीत करायला सुरुवात केली. ज्या लोकांशी तो भूतकाळात वाईट वागला होता त्यांच्याकडे जाऊन त्या सर्वांची त्याने क्षमायाचना केली. पाहता पाहता आठवडा निघून गेला. सरतेशेवटी तुकोबांकडे आला आणि म्हणाला की, गुरुजी, माझी घटिका आता भरली आहे. मला शुभ आशीर्वाद द्या. तुकोबांनी त्याला विचारले की, मला सांग, कसा गेला आठवडा? किती लोकांना आपण रागे भरलात आणि किती जणांना आपण अपशब्द बोललात? असा प्रश्न तुकोबांनी विचारला. नाही, अजिबात नाही. गेला आठवडाभर मी कोणावरही रागवलो नाही. सर्वांशी प्रेमाने वागलो. जे माझ्याकडून दुखावले गेले होते त्यांची क्षमायाचना केली, असे उत्तर शिष्याने दिले. यावर तुकोबांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले की, बरोबर, हेच तर मला माहीत आहे की माझा मृत्यू कधीही येऊ शकतो. म्हणूनच मी कधी कोणावर रागवत नाही. सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागतो. समोरची व्यक्ती रागावली तरी शांतपणे समजावतो. जीवनाचा महत्त्वाचा अनुभव देण्यासाठी तुकोबांनी आपल्याला मृत्यूची भीती घातली हे शिष्याला कळून चुकले. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, स्टोरी शेअर करा आणि लाईक करा.